विचार करा, आजच्या काळात एखादा अत्यंत हुशार विद्यार्थी आहे. तो इंजिनिअरिंगच्या किंवा मेडिकलच्या अगदी फायनल परीक्षेला जाण्यासाठी घरातून निघतो. त्याच्या हातात तिकीट आहे, तो रेल्वे स्टेशनवर पोहोचतो आणि अचानक तो ट्रेनमधनं उतरतो. हो, तो उतरतो आणि म्हणतो की मला या जगाचं अंतिम सत्य शोधायचं आहे, आणि तो चक्क तो मार्ग सोडून थेट अज्ञातवासात निघून जातो. म्हणजे आज आपल्याला हे ऐकायला अत्यंत अविश्वसनीय वाटेल, एखादा चित्रपट किंवा कादंबरी असल्यासारखं. नक्कीच, कारण आजच्या प्रॅक्टिकल जगात हे पचायला जड जातं. अगदी खरे. पण 1916 मध्ये एका गणिताच्या विद्यार्थ्याने अगदी हेच केले होते. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच थक्क करणाऱ्या प्रवासाचा वेध घेणार आहोत. एका गणिताच्या विद्यार्थ्यापासून सुरू झालेला हा प्रवास भारताच्या सर्वात मोठ्या सामाजिक क्रांतीपर्यंत कसा पोहोचला हे आपण उलगडून बघणार आहोत. आणि हा प्रवास खूप रंजक आहे बरं का. हो, आपल्याकडे असलेल्या अभ्यास नोंदींमधून, विशेषतः ऐतिहासिक दस्तावेजांमधून विनायक नरहरी भावे ते आचार्य विनोबा भावे हा प्रवास आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि हा प्रवास समजून घेणं ही केवळ इतिहासाची उजळणी नाहीये. आजच्या या विश्लेषणात आपण फक्त तारखा किंवा घटना वाचणार नाही आहोत, तर त्या घटनांमागचं जे शास्त्र आहे ते समजून घेणार आहोत. म्हणजे त्यांच्या मानसिकतेचा वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. एकाच व्यक्तीमध्ये अत्यंत विरक्त असा आध्यात्मिक साधक, 22 भाषांवर हुकूमत असलेला भाषाप्रभू आणि थेट मातीत उतरून लाखो एकर जमिनीचा प्रश्न सोडवणारा सामाजिक कार्यकर्ता यांचा हा जो अभूतपूर्व संगम झाला होता ना, त्यामागची मानसिकता पण डिकोड करणार आहोत. मग आपण अगदी त्या रेल्वे स्टेशनवरच्या प्रसंगापासूनच सुरुवात करूया. 11 सप्टेंबर 1895ला कुलाबा म्हणजे आजच्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात जे गागोदे गाव आहे, तिथे त्यांचा जन्म झाला. हो, आई रखुमाबाई आणि वडील नरहरी शंभूराव भावे. बरोबर. आणि त्यांचे प्राथमिक तसंच माध्यमिक शिक्षण बडोद्यात झाले. पण त्यांच्या शालेय जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं गणित. गणितावर त्यांची विलक्षण पकड होती. आता इथे माझ्या मनात एक मोठा प्रश्न येतो. कोणता? गणित हा अत्यंत लॉजिकल, अचूकता मागणारा आणि प्रॅक्टिकल विषय आहे. पण 1916 साली इंटरची परीक्षा देण्यासाठी मुंबईला निघालेला हा गणिताचा विद्यार्थी वाटेत सुरत स्टेशनवर उतरतो आणि तो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे मला ब्रह्म जाणून घ्यायचे आहे असे म्हणत थेट काशीला निघून जातो. हो, हा खूपच मोठा टर्निंग पॉइंट होता. म्हणजे गणितासारख्या लॉजिकल विषयातून थेट ब्रह्माच्या अमूर्त शोधात जाणे हे दोन अगदी विरुद्ध टोकं वाटत नाहीत का? हे स्थित्यंतर कसं घडलं असेल? वरवर पाहता ती दोन विरुद्ध टोकं वाटतात नक्कीच, पण विनोबांच्या दृष्टिकोनातून ती एकाच नाण्याची दोन पृष्ठभाग होती. हे पलायन नव्हते किंवा अचानक आलेला वैराग्याचा झटकाही नव्हता. अच्छा, मग यामागे काही ठोस विचार होता तर? हो ना, तुम्ही म्हणालात तसं गणित हा अचूकतेचा शोध आहे. गणितात जसं अंतिम आणि अचूक किंवा एक्सचं मूल्य शोधावं लागतं, तसा जीवनाचा अंतिम अर्थ आणि सत्य शोधायची त्यांची ओढ होती. गणितातील सत्याच्या शोधानेच त्यांना जीवनाच्या अंतिम सत्याकडे म्हणजे ब्रह्माकडे वळवले. अरेच्छा, म्हणजे गणितातूनच त्यांना अध्यात्माची वाट सापडली. अगदी तसंच. गणिताची सूत्र सोडवता सोडवता त्यांना जीवनाची सूत्र सोडवण्याची गरज भासू लागली. म्हणूनच ते काशीला गेले आणि पुढे ऑक्टोबर 1916 मध्ये त्यांनी वाई येथील प्राज्ञा पाठशाळेत प्रवेश घेतला. जिथे नारायणशास्त्री मराठे होते, बरोबर? हो, ज्यांना आपण स्वामी केवलानंद सरस्वती म्हणून ओळखतो. त्यांच्याकडे जाऊन त्यांनी वेदांत, उपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि शांकर भाष्याचे अत्यंत सखोल अध्ययन केले. पण मग मला सांगा, गणिताची अचूकता आणि उपनिषदांचे ज्ञान मिळवून ते थांबले का? कारण अनेकदा असे साधक हे सगळं ज्ञान मिळवतात आणि मग हिमालयात जाऊन एखाद्या गुहेत तपश्चर्या करत बसतात. तेच तर, त्यांना संन्यास घेऊन हिमालयात वगैरे जायचं नव्हतं. त्यांना हे आध्यात्मिक ज्ञान प्रत्यक्ष जीवनात कृतीत आणायचे होते. आणि त्यावेळी भारतात कृतीचा सर्वात मोठा केंद्रबिंदू कोणता होता? महात्मा गांधींचा आश्रम. अगदी बरोबर, तो होता कोचरव आश्रम. आणि इथेच 7 जून 1916 रोजी विनोबांनी महात्मा गांधींची पहिली भेट घेतली. आणि या भेटीतच गांधीजींनी त्यांना ओळखून घेतलं होतं. गांधीजींच्या संपर्कात अनेक महान नेते आले, पण विनोबांबद्दल गांधीजींनी जे उद्गार काढलेत ना, ते खूपच चक्रावून टाकणारे आहेत. हो, ते गोरख आणि मच्छिंद्राचं विधान. होय, गांधीजी म्हणाले होते, गोरखने मच्छिंद्राला हरवले, भीम आहे भीम. आता मला सांगा, हे विधान नक्की काय सुचवतंय? हे विधान समजून घेण्यासाठी आपल्याला नाथ संप्रदायाचा संदर्भ पाहावा लागेल.
नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथ हे गुरु होते आणि गोरखनाथ हे त्यांचे शिष्य. अच्छा, म्हणजे जेव्हा शिष्य गुरुपेक्षा मोठा होतो. अगदी बरोबर. जेव्हा एखादा शिष्य आपल्या गुरुच्याही पुढे जातो, त्यांच्यापेक्षाही मोठी उंची गाठतो, तेव्हा गोरखेने मच्छिंद्राला हरवले ही म्हण वापरली जाते. विचार करा, गांधीजींसारखा नेता एका 21 वर्षांच्या तरुणाला पहिल्या काही भेटींमध्येच हे म्हणतोय. बापरे, हे खूपच मोठं कौतुक आहे. हो ना? गांधीजींना लगेच जाणवले होते की विनोबांची तपश्चर्या, त्यांचा अभ्यास आणि त्यांच्यातील भीमासारखी प्रचंड वैचारिक आणि नैतिक ताकद ही काही सामान्य नाही. ते केवळ अनुयायी नाहीत, तर ते स्वतः एक महासागर आहेत. थांबा, इथे मला थोडा विरोध करावासा वाटतो. जर गांधीजींना विनोबा हे इतके मोठे भीम वाटत होते, तर मग आपल्याला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात समोरच्या फळीत नेहमी पंडित नेहरू, सरदार पटेल हीच नावे का दिसतात? हा प्रश्न साहजिक आहे. अगदी. 1940ची गोष्ट घेऊया. जेव्हा गांधीजींनी युद्धाच्या विरोधात वैयक्तिक सत्याग्रह पुकारला, तेव्हा पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी पंडित नेहरूंची निवड न करता आचार्य विनोबा भावे यांची निवड केली आणि दुसरे सत्याग्रही म्हणून नेहरूंना निवडले. हो, ऐतिहासिकदृष्ट्या ही खूप महत्वाची घटना आहे. पण हे थोडं अनाकलनीय वाटतं, कारण पंडित नेहरू हे जागतिक स्तरावर ओळख असलेले, प्रचंड लोकप्रिय आणि लोकांची गर्दी खेचू शकणारे मास लीडर होते. मग गांधीजींनी पहिल्या सत्याग्रहीसाठी जनसामान्यांना फारसे परिचित नसलेल्या विनोबांना का पुढे केले? खूपच उत्तम प्रश्न आहे. आणि इथेच वैयक्तिक सत्याग्रहाचे शास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. वैयक्तिक सत्याग्रह ही कोणतीही राजकीय मोहीम नव्हती, जिथे गर्दी जमवून सरकारवर दबाव आणायचा होता. अच्छा, म्हणजे तो मास मूव्हमेंटचा भाग नव्हता? नाही, तो एक शुद्ध नैतिक आणि आध्यात्मिक विरोध होता. दुसऱ्या महायुद्धात भारताला ओढण्याविरुद्धचा तो एक प्रतिकात्मक लढा होता. अशावेळी गांधीजींना असा एक माणूस हवा होता, ज्याचा स्वतःच्या मनावर, इंद्रियांवर आणि क्रोधावर 100% ताबा असेल. ज्याच्या मनात शत्रूबद्दलही द्वेष नसेल, असं काहीसं? बरोबर. पंडित नेहरू हे नक्कीच राजकीय महामेरू होते, पण विनोबा हे आध्यात्मिक आणि नैतिकतेचं शिखर होते. अशा शुद्ध अहिंसक लढ्यासाठी नैतिक शुद्धता ही राजकीय लोकप्रियतेपेक्षा जास्त महत्त्वाची होती. त्यामुळे ती निवड राजकीय नव्हती, तर ती विनोबांच्या अखंड तपश्चर्येची पावती होती. म्हणजे तो राजकीय शक्तीचा नाही, तर आत्मिक शक्तीचा लढा होता. आणि याच शक्तीच्या जोरावर त्यांनी आश्रमव्यवस्थाही उभी केली. 1921 मध्ये गांधीजींच्या सांगण्यावरून वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची शाखा काढली. आणि पुढे पवनार येथे धाम नदीच्या तीरावर परमधाम आश्रम स्थापन केले. हो, ज्याला आपण ब्रह्मविद्या मंदिर म्हणतो. पण ही आत्मिक शक्ती फक्त आश्रमातच मर्यादित राहिली नाही. जेव्हा त्यांना अटक झाली, तेव्हा तुरुंगाच्या 4 भिंतींतही ही निर्मिती थांबली नाही. अजिबात नाही. उलट तुरुंग हे त्यांच्यासाठी एक विद्यापीठच बनले. 1932 सालच्या सविनय कायदेभंग चळवळीत त्यांना धुळे कारागृहात शिक्षा झाली होती. आणि त्या काळात त्यांनी जे काम केले त्याने महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित कायमचे समृद्ध केले. हे खरंच थक्कतहार आहे. सामान्य माणूस तुरुंगात गेला की नैराश्यात जातो, तो दिवस मोजत बसतो. पण यांनी तिथे दर रविवारी कैद्यांना गीतेवर प्रवचने द्यायला सुरुवात केली. आणि सुदैवाने तिथे साने गुरुजीही कैदेत होते. हो, ज्यांनी ही प्रवचने शब्दशः लिहून काढली. आज तीच प्रवचने गीता प्रवचने म्हणून अनेक भाषांमध्ये जगभर वाचली जातात. पण इथे एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. गीतेसारखा तत्वज्ञानाचा विषय त्यांनी विद्वानांसाठी नाही, तर चक्क गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या कैद्यांसाठी निवडला. कारण त्यांच्या मते ज्ञान हे केवळ पंडितांच्या मठात बंदिस्त राहता कामा नये. तुरुंगातील कैद्यांना, ज्यांना समाजाने वाळीत टाकले आहे, त्यांना जीवनाचं तत्वज्ञान समजावून सांगून त्यांच्यातही माणूस पाहणे हे खूप मोठे कार्य होते. नक्कीच, ही खूप मोठी सामाजिक बांधिलकी होती. आणि ज्ञान तळागाळापर्यंत पोचवण्याची त्यांची ही धडपड फक्त कैद्यांपुरती नव्हती. त्यांचे दुसरे सर्वात प्रसिद्ध काम बघा, गीताई. गीताई ही तर एक अत्यंत भावनिक आणि साहित्यिकदृष्ट्या अफाट कृती आहे. आपली आई रखुमाबाई हिला संस्कृतमधील भगवद्गीता समजत नाही, तिला ती वाचता येत नाही, या एका कारणासाठी त्यांनी संपूर्ण गीतेचा मराठीत अनुवाद केला. पण इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. त्यांनी फक्त अर्थाचा अनुवाद नाही केला. बाजारात गीतेचे तसे अनेक अनुवाद उपलब्ध होते. पण विनोबांनी मूळ संस्कृत गीता, ज्या वृत्तात, ज्या छंदात आहे, म्हणजे अनुष्टुप छंदात, अगदी त्याच मीटरमध्ये मराठीत श्लोक रचले. बापरे,
म्हणजे तेच वृत्त आणि तीच चाल. हो, म्हणजे आईला तीच चाल, तोच नाद मिळाला हवा, पण भाषा फक्त मराठी असावी. ही भाषिक गणिताची आणि यमक जुळवण्याची पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे. आईसाठी एवढा मोठा साहित्यिक खटाटोप करणारा हा सुपुत्र होता. भाषिक गणित हा शब्द एकदम योग्य आहे, कारण भाषेवर त्यांची पकडच तशी होती. तुम्हाला माहीत असेलच, त्यांना तब्बल 22 भाषा अवगत होत्या. आता तुम्हीच सांगा, 22 भाषा शिकायची काय गरज होती? हे म्हणजे स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी केलेलं प्रदर्शन वाटतं का? तसं वाटू शकतं, पण ते प्रदर्शन अजिबात नव्हतं. विनोबांचा असा ठाम विश्वास होता की जर तुम्हाला एखाद्या माणसाच्या हृदयापर्यंत पोचायचे असेल तर तुम्हाला त्याच्या मातृभाषेत बोलता आले पाहिजे. म्हणजे त्यांना लोकांशी थेट संवाद साधायचा होता. होय, भाषेचा वापर त्यांनी लोकांशी कनेक्ट होण्यासाठी, त्यांच्यात सहानुभूती निर्माण करण्यासाठी केला. आणि हीच 22 भाषांची ताकद आणि हीच लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याची कला त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठा प्रयोगाचा पाया ठरली. आणि तो प्रयोग म्हणजे भूदान चळवळ. अगदी बरोबर. इथे आपण थोडं सविस्तर बोलूया. स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये गांधीजींची हत्या झाली आणि सर्वोदय समाज व सर्वसेवा संघची स्थापना झाली. त्यानंतर 15 एप्रिल 1951 रोजी विनोबांनी तेलंगणात शांती पदयात्रा सुरू केली. आणि त्याच्या 3च दिवसांनी 18 एप्रिल 1951 रोजी तेलंगणातील पोचमपल्ली या गावी प्रत्यक्ष भूदान चळवळीची सुरुवात झाली. नोंदींनुसार रामचंद्र रेड्डी या एका जमीनदाराने पहिली 100 एकर जमीन स्वतःहून दान दिली. आता इथे मला तुम्हाला थांबावंच लागेल. का बरं? काय झालं? कारण हे जरा पचायला कठीण आहे. आजच्या काळात लोकांना स्वतःची 1 इंच जमीन किंवा गाडी पार्क करण्याची जागा विनामोबदला कोणाला द्यायला सांगा, लोक थेट न्यायालयात जातील, भांडणं करतील. हे म्हणजे रिअल इस्टेटच्या जगात एखादी ओपन सोर्स सिस्टीम लागू करण्यासारखे आहे. हे छान उदाहरण दिलं. कोणतंही कायदेशीर बंधन नाही, कोणताही दबाव नाही, तरीही कोणी 100 एकर जमीन विना मोबदला कशी देईल? यामागे नक्कीच काहीतरी भीती किंवा राजकीय दबाव असला पाहिजे. केवळ प्रेमाने कोणी जमीन कशी देईल? तुमचा संशय अगदी रास्त आहे. आणि तिथे नक्कीच एक भीती होती, पण ती भीती विनोबांची नव्हती. 1951च्या तेलंगणाची परिस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल. तिथे जमीनदारी पद्धतीमुळे प्रचंड आर्थिक विषमता होती आणि त्यातून कम्युनिस्टांचा अत्यंत हिंसक लढा उभा राहिला होता. अच्छा, म्हणजे तिथे आधीच बंड सुरू होतं. हो, जमीनदारांच्या हत्या होत होत्या, त्यांच्याकडून बळजबरीने जमिनी काढून घेतल्या जात होत्या, रक्ताचे पाट वाहत होते. त्या हिंसत आणि दहशतीच्या वातावरणात विनोबा तिथे चालत गेले. त्यांनी आधी गरिबांना विचारले, तुम्हाला किती जमीन हवी आहे? मग ते काय म्हणाले? ते म्हणाले 80 एकर. मग विनोबा जमीनदारांकडे वळले आणि म्हणाले, मी तुमचा 5वा मुलगा आहे असे समजा आणि माझा वाटा मला द्या. रामचंद्र रेड्डी यांनी उठून थेट 100 एकर जमीन दिली. म्हणजे हिंसेच्या भीतीने का होईना, पण त्यांनी ती दिली. होय, पण विनोबांनी तिथे कम्युनिझमला म्हणजे साम्यवादाला एक अहिंसक भारतीय पर्याय दिला. जर तुम्ही प्रेमाने आणि स्वतःहून जमीन दिलीत तर रक्ताचा एकही थेंब सांडणार नाही. यालाच त्यांनी रक्ताविना क्रांती म्हटले. माणसाच्या मनातला मालकी हक्काचा अहंकार तोडण्याचे हे एक अत्यंत प्रभावी मानसिक शास्त्र होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही चळवळ फक्त एका गावी किंवा काही जमिनीपुरती थांबली नाही, ती वाढतच गेली. त्यातून पुढे पंचदान आंदोलन उभं राहिलंय. बरोबर. केवळ जमीन नाही तर प्रेमाचे दान, बुद्धीचे दान, श्रमाचे दान, संपत्तीचे दान आणि शेवटी जीवनदान. पण मला सांगा, हे भूदानातून थेट ग्रामदान हा जो प्रकार पुढे आला, तो प्रॅक्टिकली कसा काम करत होता? 24 मे 1952 रोजी उत्तर प्रदेशातील मंगरोट हे पहिले ग्रामदान झालेले गाव ठरले. पण संपूर्ण गावाने जमीन दान केली म्हणजे नक्की काय झालं? ग्रामदान हा खऱ्या अर्थाने मालकी हक्क नष्ट करण्याचा सर्वात मोठा प्रयोग होता. आजच्या कॉर्पोरेट भाषेत सांगायचे तर एखाद्या कंपनीत जसे ESOP म्हणजे एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन असतात किंवा एखाद्या मोठ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीत जसे सगळे सभासद मालक असतात, तसा हा प्रकार होता. अच्छा, म्हणजे कुणी एक मालक नाही. बरोबर. ग्रामदानाची 3 प्रमुख तत्वे होती. एक म्हणजे जमिनीवरील वैयक्तिक मालकीचे विसर्जन करणे, दुसरे म्हणजे ती सर्व जमीन ग्रामसभेला समर्पित करणे आणि तिसरे म्हणजे सर्वांनी मिळून मिसळून शेती करणे आणि जे काही उत्पन्न येईल ते गरजेनुसार वाटून घेणे. क्या बात आहे. म्हणजे तिथे कोणी मालक नाही आणि कोणी मजूर नाही. हो, हे खऱ्या अर्थाने स्वराज्याचे प्रात्यक्षिक होते. कल्पना करा, संपूर्ण गाव एक कुटुंब झाल्यासारखे. पण समाजात असा बदल घडवायचा असेल
जिथे लोक माझं माझं करणं सोडून देतील, तर त्यासाठी अशी पिढी घडवावी लागेल. एका रात्रीत हे नक्कीच होणार नाही. अजिबात नाही. आणि कदाचित म्हणूनच विनोबांनी शिक्षणाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले. अगदी बरोबर ओळखलत. कारण जुन्या शिक्षण पद्धतीतून नवीन विचारांचा समाज उभा राहणार नाही हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच विनोबांचा तत्कालीन शिक्षण पद्धतीला ठाम विरोध होता. त्यांच्या मते ती पद्धत केवळ पोपटपंचीवर म्हणजे केवळ पाठांतरावर भर देणारी होती. आणि ही खूपच रंजक गोष्ट आहे. आजही आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेवर टीका करताना रोट लर्निंग किंवा पाठांतराच्या पद्धतीला नावे ठेवतो. मुलांना संकल्पना समजली नाही तरी चालेल, पण परीक्षेत उत्तरे जशीच्या तशी छापता आली पाहिजेत हाच आग्रह असतो. हो ना? आजची परिस्थितीही तशीच आहे बऱ्याच अंशी. विनोबांनी या पोपटपंचीवर अनेक दशकांपूर्वीच अचूक बोट ठेवले होते. मग त्यांच्या मते योग्य शिक्षण काय होते? त्यांनी काही पर्याय सुचवला होता का? नक्कीच. त्यांनी शिक्षणाचे 3 मुख्य आधारस्तंभ सांगितले: योग, उद्योग आणि सवयोग. आता हे 3 शब्द ऐकायला साधे वाटतील, पण त्यामागचं शास्त्र खूप सखोल आहे. म्हणजे नक्की काय? योग म्हणजे मनावर नियंत्रण आणि एकाग्रता. उद्योग म्हणजे केवळ कारखान्यात काम करणे नाही, तर प्रत्यक्ष हाताने काम करून अनुभवातून शिक्षण घेणे. आणि सहयोग म्हणजे मी केवळ माझ्यासाठी नाही, तर संपूर्ण विश्वासाठी, विश्व मानवतेसाठी काम करत आहे, ही भावना. म्हणूनच त्यांनी बुनियादी तालीमचा म्हणजे हातांनी केलेले काम हेच खरे शिक्षण असल्याचा आग्रह धरला. आज आपण ज्याला स्किल बेस्ड एज्युकेशन किंवा व्होकेशनल ट्रेनिंग म्हणतो, जिथे प्रॅक्टिकल ज्ञानाला महत्त्व दिले जाते, त्याचा पाया विनोबांनी त्या काळातच मांडला होता. बरोबर. नुसत्या कागदी पदव्यांपेक्षा जगण्याचं कौशल्य जास्त महत्त्वाचं आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आणि हे कौशल्य मुलांपर्यंत पोचवणाऱ्या शिक्षकांसाठीही त्यांनी एक संकल्पना मांडली: आचार्य कुल. शिक्षक हा केवळ पगारासाठी काम करणारा नोकर असू नये, त्याची समाजात एक नैतिक छाप असली पाहिजे. तो समाजाचा दिशादर्शक असला पाहिजे. आणि यासोबतच स्त्री शिक्षणाबाबतचा त्यांचा दृष्टिकोन खूपच क्रांतिकारी होता. हो, त्याबाबतचे त्यांचे एक विखण अभ्यास नोंदींमध्ये आहे, जे खूप विचार करायला लावणारे आहे. ते म्हणाले होते, स्त्रिया मुलांना वाढविणार म्हणजे राष्ट्राला वाढविणार. त्यामुळे ज्ञानाची किल्ली त्यांच्याजवळच पाहिजे. किती स्पष्ट आणि प्रगल्भ विचार आहे हा. खरंच, एकीकडे त्यांना वेद आणि उपनिषदांचे ज्ञान आहे आणि दुसरीकडे ते समाजाच्या अगदी मुळाशी असलेल्या स्त्री शिक्षणाचे महत्त्व इतक्या ठामपणे मांडत आहेत. आणि त्यांच्या या जमिनीवरच्या कामाची, या निस्वार्थ आणि असामान्य चळवळीची दखल जागतिक स्तरावरही घेतली गेली. 1958 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचा रेमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि हे विशेष नोंदवण्यासारखे आहे, कारण हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. होय. आणि पुढे 1983 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारनेही त्यांच्या कार्याचा सर्वोच्च सन्मान करत त्यांना भारतरत्न देऊन गौरविले. पण पुरस्कार किंवा सन्मान या पलीकडे जाऊन ज्या माणसाने आपले संपूर्ण आयुष्य एका निश्चित तत्वासाठी समर्पित केले, त्यांनी स्वतःचा शेवटचा प्रवासही तशाच अढळ निश्चयाने ठरवला. 15 नोव्हेंबर 1982 ची ती घटना, पवनार येथील परंधाम आश्रमात त्यांनी आपला देह ठेवला. हो. आणि तो मृत्यू अचानक आलेला नव्हता. त्यांनी अत्यंत शांतपणे आणि जाणीवपूर्वक त्याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सलग 7 दिवस प्रायोपवेशन केले. प्रायोपवेशन म्हणजे अन्न आणि पाणी संपूर्णपणे वर्ज्य करणे आणि एकाग्र चित्ताने देह त्यागणे, बरोबर? अगदी बरोबर. आणि त्यांच्या अंत्यसंस्काराचा प्रसंग, तो तर त्यांच्या विचारधारेचाच एक शेवटचा आणि अत्यंत बोलका आविष्कार होता. सामान्यतः एखाद्या मोठ्या नेत्याच्या निधनानंतर चंदनाच्या लाकडांची चिता रचली जाते. अनेक मोठे VIP लोक तिथे असतात. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः या देहदहन सोहळ्याला उपस्थित होत्या. पण तिथे कोणतीही भव्यता नव्हती. अजिबात नाही. त्यांच्या पार्थिवाला साध्या बाभळीच्या लाकडांवर अग्नी देण्यात आला. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे हा अग्नी कोणत्याही पुरुष नातेवाईकाकडून नाही, तर एका बालविधवेच्या महादेवीताई यांच्या हस्ते देण्यात आला. हे तर तत्कालीन कर्मठ आणि पुरुषप्रधान समाजासाठी खूप मोठे धक्कातंत्र होते. एका बालविधवेला अंत्यसंस्काराचा अधिकार देणं हे केवळ धाडस नव्हते, तर ती प्रत्यक्ष कृतीतून दिलेली समानतेची शिकवण होती. विनोबा भावे हे असेच होते. ते केवळ तत्वज्ञान सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही ते जगून दाखवले. खरंच.
आजच्या या विश्लेषणाचा आपण थोडक्यात आढावा घेतला तर काय दिसतंय? गणिताचा एक कुशाग्र अभ्यासक जो सत्याच्या शोधात थेट वेदांताकडे वळतो, ज्याच्यातील आत्मिक ताकद ओळखून गांधीजी त्याला पहिला सत्याग्रही निवडतात. जो तुरुंगात बसून सर्वसामान्यांना समजेल अशी गीता सांगतो. हो, जो रक्ताचा एकही थेंब न सांडता लाखो एकर जमिनीचं वाटप करणारी भूदान चळवळ उभी करतो आणि जो मृत्यूपुढेही शांतपणे सामोरे जातो, जातानाही एका बालविधवेच्या हस्ते स्वतःचा अंत्यसंस्कार करवून घेत समाजाला समतेचा शेवटचा आणि सर्वात मोठा धडा देतो, असा हा महामानव होता. नक्कीच. त्यांचा हा संपूर्ण प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. तो केवळ इतिहास नाही, तर एक जिवंत विचार आहे. आणि म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी आपण एक असा विचार करूया जो आपल्या आजच्या जगण्याशी जोडलेला आहे. विनोबांनी शिक्षणाचे 3 आधारस्तंभ सांगितले होते. मनावर नियंत्रण म्हणजे योग, अनुभवातून शिक्षण म्हणजे उद्योग आणि विश्वमानवता म्हणजे सहयोग. हां, मुद्दा खूप महत्वाचा आहे. हे सूत्र जर आपण आजच्या आपल्या आधुनिक तंत्रज्ञान आधारित शिक्षण व्यवस्थेवर लावून पाहिले तर आपण खरोखरच पास होऊ का? आपल्या हातात आज स्मार्टफोन्स आहेत, वर्गांमध्ये स्मार्टबोर्ड्स आहेत, पण आपण खरोखरच हाताने काम करून अनुभव घेणारे, सर्वांची सहयोगाने राहणारे विद्यार्थी घडवत आहोत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. की आजही आपण तंत्रज्ञानाचा मुलामा देऊन केवळ एक अत्यंत आधुनिक अशी पोपटपंचीच करत आहोत? या प्रश्नावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सखोल विश्लेषणासह.